राजकोट किल्ल्यावर नव्यानं बांधण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळ चिऱ्यांचं बांधकाम खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। परिणामी आता पुतळ्यालगत झालेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। नव्यानं जे बांधकाम करण्यात आलंय त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। तर चबुतऱ्याजवळ चिऱ्यांचं बांधकाम खचल्यानंतर शिवप्रेमींनी देखील संताप व्यक्त केलाय। यानंतर राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं एक पत्र जारी करत प्रकरणाबद्दल खुलासा केलाय। मुसळधार पावसानंतर हे चिऱ्यांचं बांधकाम खचलं होतं। परिणामी पुतळ्यालगतच्या परिसरात भगदाड पडलं। यानंतर मुख्यमंत्र्यांनी या कामाची चौकशी करावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो। गेल्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं तेव्हा काही लोकांनी आमच्यावर आरोप केले आणि आज मात्र आपण बघितलं असाल खरं तर राम सुतार यांनी जी मूर्ती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अत्यंत सुंदर आहे। तिला काही धोका आजही नाही, परंतु आजूबाजूला जे पीडब्ल्यूडीने काम केलं, जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं। या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि खरं तर ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलं त्यांना आता मंत्रालयामध्ये बढती देण्यात आली। त्यांना आता काही मंत्री त्यांना आपले ओएसडी घेऊन फिरवत आहेत। खरं तर त्यांच्या म्हणजे ज्या पुतळ्याच्या स्मारकाची जबाबदारी होती त्यांच्यावर कुठलीच चौकशी झाली नाही। एका वेल्डिंगवाल्याला अटक करण्यात आली त्याला आणि त्याच्या पुढे त्याच्यावर काय गुन्हा नोंद झाला हे काही अजूनही समजलं नाही। काही लोकांना जे मूर्तिकार पहिला होता आणि जो ठेकेदार होता त्याला पहिल्या निवडणूक झाल्या त्यांना पहिला जामीन देण्यात आला आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन दिलं पाहिजे। त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर, स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास न राहता आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आहे। यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण न करता अजूनही वेळ गेली नाही। तुम्ही पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो परिसर हळूहळू खचत चाललेला आहे, त्याचा आपण पाहणी करावी आणि जे अधिकारी दोषी असतील आणि ज्या दोषींना पाठीशी घालत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे। शिवप्रेमींनी संताप व्यक्त केल्यानंतर आणि वैभव नाईक यांनी कामात भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय। शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळ मातीचा भराव खचल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागानं मान्य केलंय। जमिनीत भगदाड पडल्याचा परिणाम पुतळ्यावर किंवा चबुतऱ्याच्या मुख्य संरचनेवर झालेला नाही हे सांगताना तत्परतेनं दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्याचं विभागाकडून सांगण्यात आलंय। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा गेल्या वर्षी कोसळला होता। त्यावेळी बांधकामाची गुणवत्ता व त्यात झालेला भ्रष्टाचार यावरून राजकारण पेटलं होतं। परिणामी घडलेल्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवप्रेमींची माफी सुद्धा मागितली होती। त्यामुळे आता या नव्या बांधकामात आणखी काय गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।